गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? सुट्टीचा दिवस म्हटलं ना, सगळं एकदम मस्त निवांत चालतं. माझंही सुट्टीच्या दिवशी मस्त निवांत चालतं. सकाळी थोडंसं लेट उठायचं, नंतर चहा, पाणी वगैरे होतं आणि अर्धाच्या वरती दिवस माझा तर केस धुण्यातच जातो. कारण की हेअर वॉश करण्याच्या अगोदर मी फ्लॅक्सीडचं जेल अप्लाय करते ॲज अ हेअर मास्क म्हणून. सो ते लावल्यानंतर अर्धा अर्धा पाऊण तास ते ठेवायचं. त्यानंतर मग हेअर वॉश करायचे आणि व्हिटॅमिन डी पण थोडंफार घेते मी, सुट्टीच्या दिवशी वेळ असतो तर. तुम्हाला पण जर व्हिटॅमिन डी जर मिळत असेल तुमच्या बाल्कनीमध्ये, घरात वगैरे येत असेल ना, तर प्लीज घ्या, प्लीज घ्या. चला, माझा हेअर मास्क थोडा ड्राय होतो तोपर्यंत मी तुम्हाला तुमच्यासोबत वांग्याची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. मस्त वांगे कापून घेतले, त्यात शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे, लसूण आणि मिरची पावडर, मसाला वगैरे, हळद आणि अद्रक बोलते, सॉरी, जिरं, याची मस्त पेस्ट आपलं मिक्सरमध्ये काढून घेतलं. त्यानंतर त्या वांग्यांमध्ये ते कोटिंग केलं आणि मस्त कुकरला 1-2 शिट्ट्या घ्यायच्या, जास्त नाही. मस्त छान अशी भाजी रेडी होते. 5च मिनटात ही भाजी होते, जास्त काही वेळ लागत नाही. मम्मी भाजी करत होती तोपर्यंत मी पण मम्मीला काही थोडीफार मदत, नंतर आमच्या गप्पा वगैरे चालतात. किचनमध्ये असलं की ते गप्पाच जास्त रंगतात. मस्त भाजी अशी झणझणीत छान छान आणि कुकरला केलं ना तर खूप छान तरी येते पण भाजीला, खूप छान. आणि नंतर माझी आंघोळ वगैरे झाली, मी फ्रेश झाली आणि मी आंघोळ करते तोपर्यंत माझ्या विहाने एक कांड करून ठेवला होता. त्यामुळे मी तिला इथं रागवत होती आणि 2 फटकेही दिले. कारण की मी ॲक्च्युली नवीनच ट्रायपॉड आणला होता आणि मी मोबाईल चार्जिंगला लावला होता. तिथून तिने मोबाईल काढला, ते ट्रायपॉड काढलं आणि घेऊन फिरत होती. तोपर्यंत ते तुटला आणि मला ॲक्च्युली खूप रडायला येत होतं. म्हणजे अश्रू माझे आवरावत नव्हते, इतकं रडायला येत होतं. कारण की मी 2-3च दिवस झाले होते, मी यूजही नव्हता केला ट्रायपॉड. जास्त करून मी यूज नाहीच करत ट्रायपॉड. पण म्हटलं चला घेतला आहे, तर खूप वाईट वाटत होतं की माणूस कुठेतरी सुरुवात करतं आणि कुठेतरी थोडंसं पॉझिटिव्ह होतं आणि लगेच अशा काहीतरी गोष्टी घडतात. असो, ती लहान आहे आणि तो ट्रायपॉड असा तुटला होता ना, की आता बघू, आता फेमिकिटने जर चिपकला तर ठीक, नाही चिपकला तर मग काय पर्याय नाही. नंतर मी माझा कपड्यांचा पसारा आवरायला घेतला. इतके सगळे कपडे आहेत, तरी ऑफिसला जाताना रोज प्रश्न पडतो की कोणते कपडे घालायचे. त्यामुळे मी आज म्हटलं सगळे कपडे काढू आणि नंतर मग व्यवस्थित सगळे सेट करू आणि मग नंतर कसं मग सगळे व्यवस्थित भेटतात. जर ते अस्तव्यस्त झाले तर नाही भेटत. आणि कपडे रस्ता माझी होळणी दिसली तर विहा म्हणे मला साडी घाल. आणि इथं आमची मस्त मस्ती चालली होती, साडी वगैरे. असं असतं ना, मायलेकीचं प्रेम कसं असतं ना, की म्हणजे मारायलाही वेळ नाही, रडायलाही वेळ नाही आणि जवळ यायलाही वेळ नाही. मग इथं आम्ही थोड्याफार मस्त्या वगैरे केल्या. त्यानंतर मी माझ्या कपड्यांचा सगळा पसारा आवरला, तिला जवळ घेतला. अशा कधी खूप जास्त प्रेम होतं जातं आमच्या दोघांचं एकमेकांचं. आणि ती बघा अशी मस्त नौटंकी करत होती कॅमेऱ्यासमोर. नंतर मग सगळे असे छान कपडे सेट केले ना, खूप छान दिसत होतं आणि कमी पण वाटत होते. नाही तर इतका ढिगारा झाला होता ना, खूपच. ते मम्मीने माझं जेव्हा कपाट बघितलं ना, मला बोलतं, अगं छान रचले तू कपडे, मला माझी पण साड्या वगैरे सगळ्या छान अशा व्यवस्थित लावून दे. म्हटलं ठीक आहे, आता नेक्स्ट संडेला लावेल. आणि संध्याकाळी आम्ही मस्त निघालो बाहेर जायला. म्हणजे म्हटलं चला, भरपूर दिवस झाले गेलीच नाही. सुट्टी जरी असली ना तरी माझं कुठं जाणं नाही होत. म्हटलं चला आज जाऊया, म्हणून आम्ही टिटवाळ्याला गेलो होतो गणपतीच्या दर्शनाला. मग आम्ही टिटवाळ्याला जातोच वर्षातनं एकदा तरी, किंवा कधी वर्षातनं 2-3 वेळा पण जाणं होतं. पण वर्षातनं एकदा तरी जातो म्हणजे जातो. आणि विहा माझी मस्त मला लाडागोड्या लावत होती, हे घे. मग मी तिला नाही म्हटले तर मग ते घे, मग हे घे, असं चालूच होतं. आणि खूप छान आमचं दर्शनही झालं. गर्दी होती पण दर्शनाला लाईन नव्हती, मस्त दर्शन झालं. तलावाजवळ पण विहाने खूप एन्जॉय केला. आणि घरी येताना इतकं तिथं सगळं खाऊन वगैरे पण आम्हाला इथं पण दुकानं लागले. भेटू नेक्स्ट मध्ये, बाय.